पुण्यातील जैन बोर्डिंगला मुरलीधर मोहोळ यांची भेट, आपला काहीच संबंध नसल्याचं वक्तव्य, तर प्रकरण निकाली निघालं नाही तर गुरुदेवांच्या सोबत मोहोळ यांनी आमरण उपोषणाला बसावं, जैन समुदायाची मागणी। वरिष्ठांनी कान उघडणी केल्यामुळे मुरलीधर मोहोळ जैन मुनींच्या भेटीला, शिवसेना नेते रवींद्र धंगेकरांची टीका। 18 दिवसांनंतर मोहोळांना जैन समाजाची व्यथा दिसल्याचा टोला। महायुतीमध्ये बेबनाव होईल असं वक्तव्य टाळा, महायुतीत मिठाचा खडा पडता कामा नये। धंगेकरांना एकनाथ शिंदेंचा निरोप, तर शिंदेंच्या फोननंतरही धंगेकर आपल्या भूमिकेवर ठाम। महिला डॉक्टरला रणजित निंबाळकरांचा फोन, अंबादास दानवेंचा गंभीर आरोप, दोन्ही पीएसह निंबाळकरांना अटक करा, दानवेंची सरकारकडे मागणी। महिला डॉक्टरची आत्महत्या गंभीर, आरोपींना कठोर शिक्षा होणार, कुणालाही सोडणार नाही, मुख्यमंत्र्यांची ग्वाही, कोणीही राजकारण न करण्याचं आवाहन। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्लीत घेतली पंतप्रधान मोदींची भेट, सदिच्छा भेट घेत मोदींना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्याची शिंदेंची माहिती। कुठेही गेलो तरी चर्चा होतेच, शिंदेंचा टोला। बीएमसीवर वर्चस्व मिळवण्यासाठी भाजपची रणनीती, भाजपकडनं 150चं टार्गेट, शिवसेनेला 65 ते 75 जागा देण्याची तयारी, भाजपची तयारी, सूत्रांची माहिती। पक्षातल्या जुन्या कार्यकर्त्यांकडेही लक्ष द्या, भाजपमधील इनकमिंगवरून गडकरींची टोलेबाजी, जेवढ्या वेगाने वाढलो त्याच वेगाने खाली येऊ, गडकरींचा इशारा। काँग्रेस हा शिस्तप्रिय पक्ष, शिस्तीतच वागलं पाहिजे, कुणी धमकावलं तर घरात घुसून मारू, बंडखोरांना काँग्रेस नेते नाना पटोलेंचा दम, आगामी निवडणुकीत काँग्रेसचा तिरंगा फडकवल्याशिवाय राहणार नाही, पटोलेंचा निर्धार।